हॅलो. महाराष्ट्राचा विजय झोळनं धावांचा डोंगर उभा केलाय. विजयनं कुचबिहार करंडक स्पर्धेमध्ये आसाम विरुद्ध खेळताना नाबाद 450 धावांची खेळी केली. आणि त्याच्या या खेळीमुळे महाराष्ट्रानं दुसऱ्या दिवशी 4 बाद 767 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि डाव घोषित केला. नाशिकच्या हुतात्मा आनंद कांगरे मैदानात सामन्यामध्ये विजयनं दुसऱ्या दिवशी नाबाद 251 धावांवरून खेळायला पुढे 51 धावा केल्या. विजय तब्बल 657 मिनिट खेळपट्टीवर तळ झोपून होता आणि त्यानं या दरम्यान 467 चेंडूंचा सामना केला. त्याच्या इनिंगमध्ये 55 चौकार आणि 2 षटकारांचा सुद्धा समावेश होता. अंडर 19 स्पर्धा आहे कुचबिहार करंडक आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या विजय झोळनं शानदार खेळी केली. 451 नाबाद 452 धावा केल्या. आसाम विरुद्धचा सामना होता आणि महाराष्ट्रात शानदार खेळी केली. नाबाद 451 धावा केल्या आणि त्यामुळे महाराष्ट्राला डाव घोषित करता आला. विजयच्या खेळीमध्ये 55 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.